नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे प्रतिकृती. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मावशी पौर्णिमेला म्हणत होती, अगं तुझ्या लेकीची पत्रिका माझ्याकडे देऊन ठेव. माझ्या ओळखीत आहेत काही चांगली मुलं, त्यांच्या आई वडिलांकडे देईन मी पत्रिका. असेल योग तर त्यातल्याच एखाद्याशी तिचं लग्न ठरूनही जाईल. आपण प्रयत्न करून बघूया. आपलं नाणं अगदी खणखणीत आहे. काय कमी आहे आपल्या लेकीमध्ये? नाकी डोळे नीटच तर आहेच. चांगल्या पगाराची नोकरी करते, घराकडेही लक्ष असतंच तिचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तुझी मुलगी आहे, तुझंच प्रतिबिंब आहे ते. अगदी हसत हसत कोणीही पसंत करेल तिला. मावशीने पौर्णिमेच्या मनावरचा ताण थोडा कमी केला. आपल्या लेकीच्या गुणांचं असं कोणी कौतुक केलं तर कुठेतरी मन सुखावतंच. पौर्णिमा विचार करू लागली, हे खरंच माझं प्रतिबिंब आहे का? ती नकळतपणे स्वतःच्या बालपणात हरवली आणि तिच्या लक्षात आलं की त्यावेळची आणि आत्ताची तुलनाच होऊ शकत नाही. सगळ्याच गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल झालाय. दर 10 वर्षांनी पिढी बदलते असं म्हणतात. आमच्या दोघींमध्ये वयाची त्यापेक्षा खूप मोठी तफावत आहे. मग का त्याच जुन्या निकषांवर गुण अवगुण यांचं मोजमाप करायचं? आत्ताच्या मुलांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. आपल्या तुलनेत त्यांची आव्हानं जास्त आहेत. त्यांना सामोरं जाण्यासाठी ते प्रयत्नही करत असतात. आपल्या मात्र हे त्यांचं हातपाय मारणं प्रत्येक वेळी लक्षात येतच असं नाही. कारण आपण अजूनही त्यांना त्याच जुन्या निकषांवर जोखत आहोत. पौर्णिमेच्या हे लक्षात आलं की प्रतिबिंब हे आपलंच असतं. माझी लेक ही फार तर माझी प्रतिकृती असू शकेल. प्रत्यक्ष त्या विधात्याने देखील अजूनपर्यंत एकही व्यक्ती दुसऱ्यासारखी बनवली नाहीये. ना दिसण्यात साम्य, ना वागण्यात साम्य. जुळ्या व्यक्ती देखील अगदी सारख्या दिसत असतात, पण त्यांच्या वागण्यात भिन्नता असते. मग माझी लेक माझ्यासारखीच असावी असा अट्टाहास का? पौर्णिमा स्वतःलाच विचारत होती. धन्यवाद.